नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक स्मार्ट केएम या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणूया मित्रांनो 19 PM किसान योजनेचा जो आहे तो कधी भेटू शकतो आणि त्याची तारीख काय असणार आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. राबवण्यात येत आहे, ज्याद्वारे आतापर्यंत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले आहेत. 18 हप्ते मिळालेत आणि ज्या शेतकऱ्यांना हा 18वा हप्ता मिळाला नाही त्यांसाठी उपाय देखील या लेखात पुढील माहिती मिळेल. जसं मित्रांनो बघू शकता, आजपर्यंत भारत सरकारकडून प्रधानमंत्री किसान योजनेनंतर 18 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता 19वा हप्ता देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना शासनामार्फत दिला जाणार आहे, ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि जर तुम्ही 19 हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या लेखाद्वारे तुम्ही सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भविष्यात दिल्या जाणाऱ्या 19 हप्त्याशी संबंधित माहिती मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला 19 हप्ता कधी सोडला जाऊ शकतो आणि तो कसा तपासायचा हे कळेल. आणि ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लेखाशी शेवटपर्यंत जोडलेला राहा. जसं बघू शकता मित्रांनो, किसान योजनेचे 19 हप्ता बघू शकता तुम्ही सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल की पाहिजे कोणतीही नवीन हप्ता भारत सरकारच्या काळात जवळजवळ प्रत्येक 4 महिन्याच्या अंतराने जारी केला जातो. आणि जर आपण भारत सरकारने जारी केलेल्या पूर्वीच्या 18व्या हप्त्याबद्दल बोललो तर हा हप्ता जारी करण्यात आला होता 5 ऑक्टोबर 2024 रोजी. रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे, त्यामुळे आगामी हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे. शेवटचा हप्ते जारी होऊन 4 महिने उलटले नाहीत, त्यामुळे जे शेतकरी PM किसानच्या 19 हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांची प्रतीक्षा आणखी थोडी लांबणार आहे. कारण की 19 हप्ता अद्याप पण भारत सरकारने म्हणजे त्याची कोणताच तारीख घोषणा केलेली नाही. पण त्याचा असं म्हणलं जातं आहे की 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात देण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात का? कारण की 1 फेब्रुवारी 2025ला आपल्या म्हणजे देशाचं एक आर्थिक बजेट पेश होणार आहे आणि त्या आर्थिक बजेट पेशमध्ये रक्कम देखील PM किसान योजनेची वाढण्याची शक्यता आहे. मग ती रक्कम कमी वाढवल्यास शेतकऱ्यांना 19 हप्ता भेटू शकतो. कारण 19 हप्त्याचा 1 फेब्रुवारी 2025ला बजेट पेश झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19वा हप्ता आणि आपल्या राज्य सरकार नमो किसानचा 6वा हप्ता असे दोन्ही मिळून 4,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.